विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थितीच्या कारणाने शिक्षण थांबू नये या विचाराने आंध्र महासभा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क मदत रूपाने देत आहे. अन्नदानापेक्षा शैक्षणिक दान सर्वोत्तम असे दान असते. शैक्षणिक शुल्क दिलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बघून पुढेही आंध्र महासभा त्यांच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत करेल. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या जीवनात उत्तम प्रगती करून भविष्यात जसे आंध्र महासभेकडून आर्थिक मदत मिळाली तशी मदत आपण देखील करावे. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क देण्याकरिता दि मुंबई आंध्र महासभा आणि जिमखाना संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री कोंडा रेड्डी हे बोलत होते. आंध्र महासभा संस्थेचे सरचिटणीस यापुरम व्यंकटेश यांची संस्थेच्या सरचिटणीस या नात्याने इच्छा होती की आंध्र महासभेने गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करावी. त्यांनी 2014 पासून याबाबत आंध्र महासभा संस्थेकडे सूचना व सतत पाठपुरावा करीत होते. फक्त गरजवंत विद्यार्थ्यांना आंध्र महासभा संस्थेची आर्थिक मदत मिळावी याकरिता आंध्र महासभा कार्यकारिणी समितीने बडुगू विश्वनाथ, कमटम रवींद्र पुरुषोत्तम रेड्डी यांची समिती नेमण्यात आली. सदर समितीचे कामकाज दि मुंबई आंध्र महासभा आणि जिमखाना विश्वस्त मंडळ कार्यकारिणी मंडळ महिला शाखा यांच्या मार्गदर्शनात व सहकार्याने करण्यात आले. आंध्र महासभा उपाध्यक्ष बोम्माकंटी कैलास, चिटणीस सौ मच्छा सुजाता, कटकम गणेश, कार्यकारिणीचे सदस्य बालकिशन कुशन, विनायक चिलुका व त्यांची टीम गेल्या 6 महिन्यापासून गरजवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कशा प्रकारे द्यावी यावर मेहनत घेऊन काम करत होते. संपूर्ण बृहन्मुंबई, नवी मुंबई व भिवंडी येथील गरजू विद्यार्थ्यांनी आंध्र महासभा संस्थेकडून मदत मिळण्यासाठी एकूण 323 विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यापैकी पालक विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन एकूण 221 विद्यार्थी-विद्यार्थिनींना संस्थेच्या वतीनं शैक्षणिक शुल्क देण्याकरिता पात्र केले. या कार्यक्रमात 100 विद्यार्थ्यांचे शुल्क ते ज्या शाळेत विद्यालयात शिकत आहेत त्या ठिकाणच्या शैक्षणिक संस्थेत धनादेशाद्वारे देण्यात आले. इतर विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्यात आले. सन 1928 साली ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या आंध्र महासभा संस्थेच्या इतिहासात प्रथमच गरीब विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. मुंबई दादर येथील आंध्र महासभेच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे उपमहानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ IPS प्रसाद अक्कानवरू हे होते. त्यांचे इंग्रजी भाषेत लेखन केलेले आंध्रा सोजर्नेस पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. IPS प्रसाद अक्कानवरू यांनी जीवनाचा व्यक्तिगत परिचय करून दिला. त्यांनी काही काळ आंध्र प्रदेश राज्यात नोकरीच्या काळात त्यांना जे अनुभव आले त्यांनी आंध्र प्रदेशात जेथे भेट दिली त्याचे कथन आणि धार्मिक स्थळांची माहिती आंध्रा सोजर्नस पुस्तकात लिहिले. सदर पुस्तक आंध्र महासभेने इंग्रजी भाषेतून तेलुगू भाषेत करावे अशी इच्छा IPS प्रसाद अक्कानवरू यांनी प्रकट केली. या सामाजिक कार्यक्रमाला आंध्र महासभेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभासद तसेच विविध तेलुगू संस्थेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना आंध्र महासभेच्या वतीनं चहा-पाणी, अल्पोपहार देण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.